आहा मस्त सुंदरच. काय पावसाळ्यात खायची मजा जरा वेगळी. आज भाऊ बहीण सिरीज मध्ये भाऊ बहीण नदियों पार जाऊन पोहोचले आहेत. एका कोस्टल लंच होम म्हणजे अवॉर्ड विनिंग हॉटेल सरंगा प्रभादेवी इथे. हे आहे मोदकम रेस्टॉरंटच्या ओनर्सचं नॉनव्हेज. काय काय फ्रेश सी फूड स्टार्टर्स ना आम्ही दोघांनी फर्स्ट टाइम इथे ट्राय केलेत आणि वी लव्ड इट. आणि ह्या जागेचं वैशिष्ट्य हे आहे की घरच्या सारखा फील देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. रेस्टॉरंटचा फील द्यायचा नव्हता मला, असं घरचा फील द्यायचा. चला तर मग या अवॉर्ड विनिंग जागेचा कसा फील आहे ते व्हिडिओ मध्ये बघूया. भाऊ बहीण सिरीज मध्ये परत एकदा स्वागत आहे आणि आज आहे संडे. सो मी म्हटलं की जरा फन डे करूया. फेवरेट डे या करणचा फेवरेट डे आहे. सो आम्ही आता खूप म्युझिक छान प्ले करत होतो पण मला कॉपीराईट साठी आपल्याला आता ते बंद करावं लागेल आणि ओपनिंग लिंक शूट करूया. तर सी लिंक वरती ओपनिंग लिंक अशी होत आहे आणि आता आपण चाललो आहोत सरंगा ह्या नॉनव्हेज रेस्टॉरंटला. आपल्याला जरा वेगळी जागा दाखवूया. आता गटारी पण येत आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक अजून एक छान ऑप्शन. सो लेट्स गो. आजच्या डेस्टिनेशन म्हणजे हॉटेल सरंगाला पोचायला यादव पाटील लेन प्रभादेवी मुंबई इथे जायचंय आपल्याला. इथे व्हॅली पण आहे त्याच्यामुळे करणनी आधीच एकदम 10 on 10 पॉइंट्स दिलेले. छान अशी गल्ली आहे. स्क्रीनवरती ऍड्रेस दिसतच आहे तुम्हाला आणि तुम्हाला दिसणार आहे एकदम क्यूट सुंदर असं हॉटेल सरंगा लिहिलेलं. कोस्टल लंच होम. स्वच्छंद वातावरणात जेवण करायचं असेल तर बघा हा आपला सेटअप आहे ग्राउंड फ्लोअर वरचा. आधी गप्पा मारूया. जेव्हा एंटर झालं तर मला वाटलं की बघूया कसं काय टेस्ट करू. आणि पण बऱ्याच ठिकाणी खाल्लंय. करीज पण चांगल्या होत्या. कोंबडी वडे वगैरे म्हणजे कोस्टल साठी बेस्ट आहे. वरच्या मजल्यावर गेल्यावरती आपल्याला भेटले इथले ओनर्स आणि आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एवढ्या सुंदर जागेची संकल्पना कशी झाली. नमस्कार, मी पुष्कराज गायकर आणि मी शेफ आणि फाउंडर आहे सरंगा रेस्टॉरंटचा प्रभादेवीमध्ये. आणि माझी वाईफ अक्षता मोहिले. हा व्यवसाय गेले 8 वर्ष करतोय. हे चालू केलं ते फक्त हे पार्सल किचन होतं पण लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत गेला आणि चांगला रिस्पॉन्स आल्यामुळे आता व्यवस्थित एका रेस्टॉरंटसारखं आम्ही चालवतो. मी हे रेस्टॉरंट चालू केलं तेव्हा मला असं टिपिकल रेस्टॉरंटचा फील द्यायचा नव्हता मला, असं घरचा फील द्यायचा होता की तुम्ही जर तुम्ही इंटिरियर तरी बघितले तर एकदम असे घरगुती आहेत, घर वाटतं. आणि आमची टेस्टसुद्धा व्हेरी होमली आहे. कमी स्पायसी बनवतो, सगळं कमी तेल, घरगुती मसाले. आणि मेन म्हणजे जेवढ्या पण आमच्या रेसिपीज आहेत ते सगळ्या माझ्या आईने आम्हाला शिकवल्या गेल्या आहेत आणि तसंच आम्ही रोजचा रोज जेवण बनवतो आणि आम्ही आमच्या कस्टमर्सना वाढतो असं समजा. आम्ही आता एक वर्षापूर्वीच रेनोव्हेट केलं आहे. जर तुम्ही इंटिरियर्स बघितले तर एकदम कोझी आणि होमली आहेत. तुम्ही एकदा येऊन याचा आनंद घ्या. आमच्या स्वतःच्या एक फूड क्वालिटी इन्स्पेक्टर आहेत ज्या रोज रेस्टॉरंटला येतात आणि एक टेस्टिंग रिपोर्ट बनवतात. जेवढं आपण बनवतो की मॅडम सगळे चेक करतात. राईट फ्रॉम ग्रेव्ही कशी, व्हॉट इज द हायजीन लेवल ऑफ मेन्यू कार्ड्स, व्हॉट इज द भाजीची टेस्ट कशी आहे, चटणी कशी आहे आणि बेस्ड ऑन दॅट शी मेक्स अ रिपोर्ट एव्हरी डे. या अँड स्टार्ट ऑफ द डे. सो बिफोर इट गोज टू एनी कस्टमर हे रोजचं रोज मॅडम येऊन टेस्ट करतात, चेक करतात. रोज तोंड गोड तिखट सकाळी सकाळी करतात. टेस्टिंग स्टँडर्ड अँड हायजीन. या सो मंडळी स्टार्टर्स आता टेबलवरती आले. सो एक एक करून आपण सुरू करूया. अक्षता आहे माझ्याबरोबर. सो शी इज गोइंग टू टेल एक्झॅक्टली ह्याचं काय प्रेपरेशन आणि स्टोरी आहे. हे प्रॉन्स कटलेट आहे आणि हे चिकन कटलेट आहे आणि प्रेपरेशन सेम आहे. म्हणजे मीन्स आपला जो खिमा असतो दॅट आम्ही बनवला आहे आणि तो स्टफिंग आहे आणि बाहेर पटेटोचं कवर आहे. बट दिस इज अ USP अँड दिस इज द मोस्ट लव्ड डिश. बर. आणि त्याचा साईज एवढा का असा ठरवला मोठा करायचा? ऍक्च्युली इनिशियली आम्ही वेन वी टू गो इट टू बी रिली स्मॉल. आम्हाला असं मोठं पाहिजे होतं. फुल खाल्ला तर तुम्ही बाकी कसं जेवणार ते ऑलवेज क्वेश्चन असतं. मस्त. आणि मला प्लेटिंग केलेलं पण खूप आवडलेलं आहे केळीच्या पानावर. चिकन कटलेट आणि प्रॉन्स कटलेट इतके सॉफ्ट आहेत आणि त्याचं कोटिंग इतकं छान आहे. लाईक जास्ती तेल पण असं उज आउट होत नाहीये. करणनी ऑलरेडी रिॲक्शन दिली आहे. त्याला प्रॉन्स कटलेट खूपच असा सॉफ्ट वाटलाय आणि हा असा चिकनचा कटलेट आहे. बघा हा शॅलो फ्राय केलेला आहे. इतकं छान मसाले त्यात दिसतात आणि त्याच्यामध्ये बटाट्याचं कोटिंग पण बॅलन्स करण्यासाठी इतकं अमेझिंग वाटतंय.
प्रॉन्स जर खराब असतील तर त्याची चव लगेच बिघडू शकते. फ्रेशनेस सी फूडचा पण आहे इथे इंटॅक्ट. अति स्पायसी नाही आहे ना, कारण हळदीची पण अशी छान चव लागते आणि व्हेरी कम्फर्टिंग. पहिलंच मी म्हणेन मस्ट ट्राय आहे. बटाट्याचा गोडवा आणि त्या नॉनव्हेजचा तिखटपणा इतकं सुंदर लागतंय. त्यातून तुम्ही थोडं लिंबू पिळून ट्राय केलं ना तर अजून मजा येईल. ही चव मला एवढी आवडली लिंबू पिळून की आम्ही चटण्याच घ्यायचं विसरलो. सो हे आहे केचप आणि ही पण एकदम फ्रेश ग्रीन चटणी आहे पुदिन्याची. खरंच मस्त आहे. अरे येस. आणि आता आलेला आहे जे स्टफ्ड असा पॉम्फ्रेट आलेला आहे गोल्डन विथ लॉट्स ऑफ गार्निशिंग. ही स्पेशालिटी आहे. लसूणी प्रॉन्स आहेत हे. करण इज गॉन विथ द प्रॉन्स. एक तर फर्स्ट ऑफ ऑल माझे 2 फेवरेट इन्ग्रेडियंट्स आहेत ह्याच्यात, विच इज लसूण आणि प्रॉन्स. आणि लसूण बरोबर डाइस्ड घातले ज्याच्यामुळे ती टेस्ट खूप उतरून आली आहे प्रॉन्समध्ये. राईट. आणि ऑफकोर्स फ्रेश, जे खूप इम्पॉर्टंट असतं सी फूडमध्ये. इट्स व्हेरी फ्रेश, व्हेरी लाईट, खूप मसाले नाही आहेत. टॉप नॉच. मस्ट ट्राय, मस्ट ट्राय. आणि आता हा भरलेला पॉम्फ्रेट एक तर त्याचा साईज खूप अमेझिंग आहे. करपवलेला अजिबात नाहीये आणि अतिशय गरम आहे तो. वाव, लुक एट दॅट. आत हिरवं छान असं वाटप आहे. कोथिंबीर, नारळ, शियार का अर्थच नाही आहे. कारण आय डोंट नो समहाव कारण इथे असं फिलिंग येतं ना की सगळं खूप असं स्वच्छ आहे. म्हणजे आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन ते फिलिंग. मी कसं एक्सप्लेन करू. पण होस्टिंगमुळे असेल का जागा इंटिरियर्स तर सगळेच चकाचक असतात. बट आय डोंट नो काहीतरी असं फिलिंग येतं की ना सगळं असं खूप स्वच्छ खाताना. बिकॉज नाही इवन तेलाची क्वालिटी आपण जी वापरतो ना तर त्याच्यावरनं ऑल्सो फूड दिसतं कसं ना ते पण फरक पडतो. बट दिस इज सो गुड. सो करण प्रॉन्स करतोय बट आय एम लाईक मी हा पॉम्फ्रेट असा सोडूच शकत नाहीये. म्हणजे इतके खाण्याचे शॉर्ट्स आहेत म्हणजे हा किती खातो. पण आता करण या सिरीजमध्ये जास्ती वेळ आपल्याला दिसणार नाही बिकॉज त्याचं वॉरचं शूटिंग सुरू होतं. हे काय मी लहानपणी करणला भरवलंय. आय थिंक खूप वर्ष झाले मी करणला भरवलं नाहीये. I'm old now, but I'm going to do this. This is नाही हे सांग कसं. Can you the juice, the freshness. मला खूप वेळा कधी हे आय डोंट नो चटणीच्या आत घालतात त्याला काय बोलतात, बट कधी खूप असते चटणी आणि ती इट ओव्हर पॉवर्स द टेस्ट. नाही आणि ऑल्सो नाही ते तुझा एक्सपिरियन्स खराब होता कारण का तेव्हा त्यांनी जो नारळ वापरलेला ना तो जरासा खवट होता. म्हणजे जरा जुना होता तर त्याला तो एक वास येतो केसट. त्याच्यामुळे तो मूड ऑफ झालेला तुझा. बट दिस इज लाईक फ्रेश. खूप मासाची छान टेस्ट. क्वालिटी चेक ह्यांचा इन्स्पेक्टर आहे. आय थिंक हेच काम करण्यात आहे. लाईक नारळ पण यार सोलकडी वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये एक घाणेरडा नारळ पडला की युअर होल बॅच इज गॉन. तुझा अख्खा टोप गेला माहितीये. असं वाटतं खूप लाड करून घेऊया ना कोणाचं तरी घरी गेलं. सो हे आहे प्रमाणपत्र. मला किती आवडला हा पॉम्फ्रेट. म्हणजे पॉम्फ्रेटची मजा ती असते ना की जेव्हा तू स्वतः मासा एवढा नाजूक असतो ना त्याच्यामध्ये त्याचं जे स्टफिंग असतं ना ते पण तेवढंच असं फ्लेवरफुल पण माइल्ड पाहिजे. नाही तर काय होतं की खूप लसूण किंवा उग्र झालं ना तर त्या माशाची ब्युटी निघून जाते. सो ते एकदम करेक्ट करणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामध्ये कसे 3 लेअर लाईक द गोल्डन क्रिस्पी आउटर पार्ट, द सॉफ्टर फिश आणि त्याच्यामध्ये ते फ्लेवरफुल फिलिंग. दॅट्स हे मसाला क्रॅब. हा मसाला पण आपण बघू शकतो. ह्याच्यावरती आहे खूप सारं छान खोबरं आणि असं कांदा टोमॅटोची अशी छान पेस्ट बनवलेली आहे. मसाला बनवलेला आहे. कुठलाही प्रकार पावसाळ्यात खायची मजा जरा वेगळीच असते. सो ह्याच्यामध्ये बघा छान असा मांस आहे. सो तंदूर टाईप थोडंसं फ्लेवरिंग. एक चमचमीत सुरमई थाळी खाणार आहे मी ज्याच्यामध्ये आले तांदळाच्या 2 भाकऱ्या आहे. सार ज्याच्यामध्ये दिसतोय बांगडा आणि सोलकडी नाही हे तिसरा मसाला आलाय. सुका जवला, हिरवी चटणी, कांदा लिंबू आणि सुरमईची ही तुकडी इतकी फ्रेश आहे. मी ॲक्च्युली विचारत होते त्यांना मी काय घेऊ तर ते म्हणाले की सुरमई मासा हा एवढा फ्रेश आलाय तर आज सुरमई थाळी ही बनती आहे यार. आहे फ्रेश आहे. या सुरमई थाळीतल्या साराचा रंग बघून मी इतकी चाट झालेले की मी ऑडिओच ऑन करायचं विसरले. बाय द वे बांगडा एकदम फ्रेश होता. तिसऱ्यांचं कालवण पण सुंदर होतं आणि त्याचबरोबर सुकाजावला वॉज व्हेरी सिम्पल. बट सर्वात मजा आली म्हणजे सार भात खाण्यात बिकॉज सार हा ऑथेंटिक असा मालवणी होता. अँड मस्ट ट्राय आहे सुरमई थाळी. लॉट आलेला आहे करणसाठी. काळं मटण
आलंय आणि त्याचबरोबर वडे घेतलेत आपण आणि हे आहे नागपूरचं सावजी चिकन. सो दोन्ही एकदम असे झणझणीत प्रकार. नागपूर वर्सेस कोल्हापूर आता इथे होणार आहे. तर ना मटणाला युजली वरती खूप तेल असतं पण ह्याला नाही आहे. छान असं टेक्स्चर आहे. करणचा फेवरेट पीस ज्याच्यावर फॅट असतं. करणला ना थोडंसं चरबी असलेलं मटण आवडतं. हा चरबीमुळे करणला मटण आवडतं आणि आय थिंक खूप लोकांना आवडतं. कमेंट्समध्ये सांगा चरबीमुळे खूप लोकांना मटण आवडतं ऍक्च्युअली. त्याच्याच बरोबर आहे आपल्याकडे सावजी चिकन. पण हे छान भाजणीचे वडे आहेत. हे मटण कसं शिजलेलं आहे ते मस्तच सुंदरच. हे बघा मस्त आहे यार मटण. ॲडव्हान्टेज ऑफ बिईंग द ब्रदर ऑफ सच अ नाईस फूड ब्लॉगर. पण ॲक्च्युली मला ना मटण थाळीचा चस्का लागला जेव्हापासून मी फिल्म शूट्स करायला लागलो. आम्ही कोल्हापूरला खूप शूट करायचो. सांगली हे सगळे जागा आहेत तिकडे थाळ्या खूप छान मिळतात आणि आय विल से ही पण तशीच खूप बॅलन्स्ड छान. खूप तिखट पण नाही आहे अँड इट्स व्हेरी 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 टेस्टी. म्हणजे कोल्हापूर जाणवते तुला आठवण आली ना. कोल्हापूर काळं मटण हे कोल्हापूर असतं ना. ॲब्सोल्युटली. सावजी चिकन आहा. वडे इंडिव्हिज्युअली एवढी सुंदर टेस्ट आहे. तुम्ही भाकऱ्यांपेक्षा मला तर वाटतं इथले वडे घ्या. खरंच खूप सुंदर भाजणी याची. सावजी चिकन आय होप खूप जास्ती नाही आहे तिखट. जास्ती तिखट नाही आहे. ग्रेव्ही पण एकदम पातळ नाही आहे. थिक आहे आणि त्याच्यावरती तर्री येते. सो हे ॲक्च्युली भातावर पण खूप सुंदर लागेल. स्पाइस लेवल आहे आणि जरा नागपुरी मसाला जो खार असलेला आहे. पण गुड व्हरायटी आहे. कोल्हापूर नागपूर नाशिक सगळंच आहे इथे. कोकण. तर हे काळं मटण काळ्या मटणाचा मसाला ॲक्च्युली म्हणतात ना ते भाजून 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 केलेला असतो. सो मी पर्सनली फॅन नाही आहे काळ्या मटणाची किंवा काळ्या चिकनची. बट ज्या लोकांना आवडतं तुम्हाला इथे मिळणार आहे. हा मस्तच म्हणजे सगळंच झालं. जसं म्हणतात ना नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ सारखं तसं. कारण काय सगळीकडचेच आपल्याला फ्लेवर्स मिळालेले आहे आणि मेन म्हणजे स्वच्छता मिळालेली आहे. सुंदर वातावरण मिळालेलं आहे. सो इट्स अमेझिंग. नक्की आहे इथे खरं. कुछ मीठा हो जाय मध्ये आलेले आहेत तीन खास असे आयटम. आता ह्यांचाच ब्रँड मोदकम हे रेस्टॉरंट असल्यामुळे अर्थात मोदक आईस्क्रीम आलेला आहे. पेरूचा आईस्क्रीम आहे आणि खरवस जो मी आधीच टेस्ट केला आहे आणि गॉड ऑसम आहे. सो एक मस्ट ट्राय मी सांगू शकते. अमेझिंग थंड सर्व केलेला आहे. तर मोदक आईस्क्रीम बघूया. सो मोदकाचं सारण आहे. त्यामध्ये फुल थ्रू अँड थ्रू असा नारळ तुम्हाला टेस्टला येईल. पेरू आईस्क्रीम आणि पेरू आईस्क्रीम ॲक्च्युअल पेरू आहे. किंचित पण आईस्क्रीम असं पांढरं जे आपण खातोय ते जाणवत नाही आहे. दुधट अजिबात जाणवत नाही आहे. ओव्हरऑल गाईज मी सांगेन तुम्हाला ही जागा मस्ट ट्राय आहे. फॅमिली बरोबर येण्यासाठी एक चिल्ड वाईब आहे या जागेला. सो ती अशी एक गोष्ट आहे जी ॲक्च्युली आपल्याला त्या जागी गेल्याशिवाय कळत नाही. सो मी तुम्हाला हे सांगू शकते की वाईब ह्या जागेची खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे खाताना पण ना एकदम असं निवांत वाटतं. गप्पा मारता येतात. म्हणजे आम्ही शूट करता करता मध्ये शूट करायचं विसरलो बिकॉज मी आणि करण एवढ्या गप्पा मारत होतो. सो ती एक USP आहे या जागेची. शांत गल्लीमध्ये आहे त्याच्यामुळे त्या एरियाची पण वाईब खूप सुंदर आहे. सो नक्की ट्राय आउट करा. काय काय खायचं आहे ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि बाकी बहीण आणि भाऊ सिरीज आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर. आता कारण लाईट मध्ये तू शूट करते. खराब लाईट बघ. लाईक शेअर सबस्क्राईब and give me some light on my face. Yes, and remember we love you all. Love you.